अ, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट आहे. 2271 त्यांचा रजिस्टर नंबर आहे. संस्थापक अध्यक्ष आहेत जो जन्मेरा ज जन विजयसिंह राजे भोसले. दैनंदिन चालू असलेल्या महाप्रसादासाठी उपस्थित महिला भक्तांना महाप्रसाद निर्मिती कक्षामध्ये किचन पोळ्या चपात्या काढण्याची स्वामी सेवा करायची असेल तर त्यांनी महाप्रसाद निर्मिती कक्षाच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधून फोनद्वारे पोळ्या लाटण्याची स्वामी भक्ती करावी. आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त एक विठ्ठलाचं मंदिर पंढरपूर आणि अक्कलकोटचे स्वामी वटवृक्ष स्वामी मंदिर इथंच फक्त निःशुल्क मोफत अन्नदान सेवा मिळते. आता हे आम्हाला आपला जो लाईव्ह व्हिडिओ तो दिसेल काही दिवसानं तर तो हा अक्कलकोट स्वामी महाराज म्हणजे वटवृक्ष स्वामी महाराज अक्कलकोट स्वामी मंदिर इथील आहे. आता जे तुकाराम महाराज मंदिरच्या तिथं म्हणजे विठ्ठल रखुमाई पंढरपूर तिथं जी सेवा मिळते त्याबद्दल हे हरिभक्त परायण देव बोलत आहे. पंढरपूरबद्दल जरा माहिती सांगा. पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराचं दर्शन घेतल्यावर पश्चिम बाजूला जाताना एक तुकाराम मठ लागतो. त्या मठामध्ये अन्नछत्र चालू असतं. दुपारी 12 ते 2, संध्याकाळी 5 ते 7. पुष्कळ लोक रोज किमान 5,000 ते 3,000 लोक तिथं भोजन घेतात निःशुल्क. या आणि आम्हाला आत्ताच माहिती मिळाली आहे की शेगावमध्ये सुद्धा जे मंदिर आहे हा गजानन महाराजचं मंदिर आहे. तर महाराष्ट्राचं असे 3च ठिकाण दिसत आहेत आम्हाला की तुम्हाला मोफत अन्नछत्र मिळतं. असो आपणास ही माहिती देण्याचं कारण एकच आहे की आपण काय म्हणतो हिंदू धर्मात जे दान करतो ते सत्पात्री कुठं जातं तर सत्पात्री दान अशा ठिकाणी द्या. तिन्ही ठिकाणी ट्रस्ट आहे. तिन्ही ठिकाणी तुम्ही डोनेशन दिलं तर तुम्हाला अवश्य ATGचा लाभ मिळतो. आपण सामाजिक मंथन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसला तर अवश्य सबस्क्राईब करावा हीच क्रिएटरतर्फे नम्र विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.